सरप्राइज देना है। हाँ। कैसा क्या प्लान करेंगे सरप्राइज में? चुपके से पापा को बाहर बिठाएंगे, फिर केक, चिप्स, बलून, टेबल ये लाएंगे, फिर लाइट चालू करेंगे पापा के लिए, फिर केक काटेंगे। और फिर अभी मैं ड्रेस चेंज कर रही है मम्मी को। हेलो, आज हम जा रहे हैं पापा का बर्थडे के लिए केक लेने। तर उद्या यांचा बड्डे होता, त्यामुळे आद्याच यांना सरप्राईज द्यायचं असं ठरवलेलं होतं. त्यामुळं मी पण ऑफिसवरून लवकर आले आणि ज्ञानूला पण यांनी आणून सोडलं. ती पण कराटे क्लासला गेलेली. मी त्यानंतर आल्यानंतर फटाफट आम्ही ड्रेस वगैरे चेंज केलं आणि मार्केटमध्ये वगैरे जाऊन आलो, कारण की मग 12 वाजता सरप्राईज द्यायचं तर मग सामान तर आणून ठेवलंच पाहिजे ना. त्यासाठी मग केक वगैरे आम्ही मार्केटमधनं घेऊन आलो. त्यानंतर मग घरातले खूप सारे कामं होते. ज्ञानूला म्हटलं पटपट कर, मगच आपण तयारी करणार. म्हणजे ज्ञानूला पण एक्सायटेड होती का तयारी डेकोरेशन करण्यासाठी, त्यामुळे ती मला मदत करते. सर्व किचन मध्ये पण हेल्प केली. किचनमध्ये पण बघू शकता की कसं किचन वगैरे साफ करते, अगदी गुणी बाळासारखी. बोलतात ना, मुलींना काही सांगायची गरज नसते, ते ऑटोमॅटिकच हुशार होत जातं. सो खरंच असं वाटतं तिला पण बघून कधी कधी. त्यानंतर मग पूर्ण आम्ही क्लिनिंग वगैरे केली. ज्ञानूने जस्ट मोस्टली हातभार लावला. त्यानंतर आम्ही बलून्स वगैरे फुगवायला घेतले, डेकोरेशन करायला घेतलं. डेकोरेशन करायला फ्रेंड्स पण आले त्या मदतीला, त्यामुळे फटफट डेकोरेशन वगैरे पण झालं. त्यानंतरने 12 तर वाजायला आलेले होते, त्यामुळे पटापटा आवरलं. त्यानंतर ज्ञानूने पण ड्रेस चेंज केला आणि मग मी पण चेंज केला. असं वाटत होतं की माझा आणि ज्ञानूचाच बड्डे, कारण की ज्यांचं बड्डे होतं ते तर रेडी नव्हते, पण मी आणि ज्ञानूच रेडी होतो. सो असो. त्यानंतर मग आम्ही दोघींनी चेंज केल्यानंतर आम्ही जस्ट ट्रायल करतो की बाबांना कसं सरप्राईज द्यायचं. त्यामुळे आम्ही लाईट वगैरे ऑफ केलं. ज्ञानू आणि मी जस्ट ट्रायल घेत होतो की कसं सरप्राईज करणार बाबाला. सरप्राईज करायचं असं प्लॅन होतं, पण ते काय झालंच नाही, कारण की ते व्हिडिओमध्ये कॅच करत सरप्राईज केलं, बट व्हिडिओमध्ये ते कॅच झालंच नाही माझ्याकडनं. मला असं वाटलं की व्हिडिओ मी ऑन केली, बट व्हिडिओ ऑनच नव्हती झाली. सो मला खूप पूर्ण दिवसभर, ते रात्री तर रिग्रेट झालंच, बट नेक्स्ट डेला खूप जास्त रिग्रेट झालं. सो त्यानंतर मग हे आले, आम्ही केक वगैरे कटिंग केला आणि एकमेकांना केक वगैरे भरवला. खरंच छोटी फॅमिली, पण फॅमिलीपासून राहावं होतं. कधी कधी वाटतं असं, बट मग त्यामुळेच हे छोटे छोटे जे काही फंक्शन असतात, जसं बड्डे म्हणून काय बनवतात, थोडंफार सेलिब्रेट केलं तर मुलीला पण बरं वाटतं आणि आपल्याला पण थोडं बरं वाटतं की म्हणजे काहीतरी करण्याची नवीन इच्छा येते. सो त्यामुळे आम्हीच रात्री असं प्लॅन केलं की म्हटलं करूया काहीतरी, त्यामुळे मग छोटं सेलिब्रेशन केलं. त्यानंतर अशी काही घराची अवस्था झाली. व्हिडिओमध्ये तर मला कॅच करता आलं नाही, बट लास्टला फोडल्यानंतर ते असं काहीतरी झालं. तर असं होतं आजचा दिवस. कसं वाटलं नक्की सांगा. भेटूया पुन्हा उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.